शरद पवारांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिली असं संजय पवार यांनी म्हटलंय। माझ्या प्रत्येक बॅनरवर शरद पवार यांचा फोटो वापरणार असंही संजय पवार यांनी म्हटलंय। दादांच्या राष्ट्रवादीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी हा दावा केलाय। तो फोटो वापरण्यासंदर्भात तटकरेंना पत्र लिहिणार असंही संजय पवार यांनी म्हटलंय। जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवर पुन्हा शरद पवारांचे फोटो झळकणार आहेत। जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी या संदर्भात माहिती दिली आहे। बॅनरवर फोटो वापरण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जळगावचे जिल्हाध्यक्ष संजय पवारांनी केला। फोटो वापरण्यास शरद पवारांनी मान्यता दिली असल्याचंही संजय पवार यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं। एवढंच नाही तर परवानगी मागण्यासाठी लिहिलेल्या पत्रावर शरद पवारांनी स्वतः सही केल्याचाही दावा संजय पवारांनी केला। त्यामुळे आता पुढच्या काळात प्रत्येक बॅनरवर अजित पवार आणि शरद पवारांचे फोटो छापणार असल्याचं संजय पवार म्हणाले। तसंच फोटो वापरण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाही पत्र लिहिणार असल्याचं संजय पवार म्हणाले। दरम्यान अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक बॅनरवर शरद पवारांचेही फोटो लावले जात होते। त्यावर शरद पवारांनी आक्षेप घेतला आणि फोटो वापरण्यात येऊ नयेत अशी तंबीच दिली। त्यामुळे अजित पवारांनी पक्षातील सर्वांना शरद पवारांचा फोटो वापरू नयेत अशा जाहीर सूचना दिल्या। त्यानंतर शरद पवारांऐवजी राष्ट्रवादीच्या बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचे फोटो झळकू लागले होते। अशातच आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावच्या जिल्हाध्यक्षांना बॅनरवर फोटो छापण्याची परवानगी दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या होत्या। त्याला दोन्ही बाजूंकडून नकार आला। वरिष्ठ नेते ठोस भूमिका घेत नसले तरी विलीनीकरणाच्या चर्चा मधून रंगत असल्याचं अनेकदा समोरही आलं। त्यातच आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावच्या जिल्हाध्यक्षांना बॅनरवर फोटो छापण्याची परवानगी दिल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय।